नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्र सूरज आवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण कुर्डवाड येथे गावाचं नाव आपल्या बोसरी बोसरे गावाजवळ आपण कुर्डवाडीजवळ एक गाव आहे. त्या गावात यांचा प्लॉट आहे आंब्याचा. त्या बागेत आपण आलोय. तर ह्याच्या अगोदर आपण यांना चिकट सापळे आणि फळमाशी सापळे त्यांना आपण पार्सल पाठवले. तुम्ही आता हे जे फळमाशी सापळे आहेत बसवले ते कधी बसवले तुम्ही? 1 महिना झाला. 1 महिना. आपल्या आता मी बघितलं 9 तारखेला 9 जानेवारीला त्यांना आपण पाठवलं होतं. त्याने मला वाटतं आले 1-2 दिवसात तुम्ही बसवायचे झाले असेल. तर या बागेत आपण त्यांना सजेस्ट केलं होतं. ज्यावेळेस त्यांची सेटिंग एकदम लहान होते त्यावेळेस तुम्ही तुमच्या बागेत फळमाशी सापळे लावून घ्या असं आपण त्यांना सांगितलं होतं. तर कशासाठी जी काय फळमाशी असेल ते आपण त्यावेळेस त्यांची लोकसंख्या कंट्रोल करू शकतो, जेणेकरून ज्यावेळेस मोठा आंबा होतो आपला, ज्यावेळेस माशा डंक मारणार आहेत त्याला नंतर त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांना सजेशन केलं होतं की बाबा त्यांनी लवकर फळमाशा लावून घ्या. तर काका मला सांगा, तुम्ही जे आता फळ सापळ लावलेत त्याच्यात काय किती आले ते माशा? 300-350च्या पुढे निघते. हे तर जास्त निघते. सोडा जरा हे. तर कसं असते, रोग आल्यानंतर उपाय करण्यापेक्षा रोग येऊ नये म्हणून जर सुरुवातीपासून आपण काळजी घेतली तर नक्की आपल्या त्याचा खूप चांगला फायदा होतो. तर त्याचं मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण आता या ठिकाणी दाखवतो. आता हे जर ट्रॅप बघितला तर बऱ्यापैकी जवळजवळ टोपण भरलंय म्हटलं तरी चालेल. ह्याच्यात आपल्याला असं काउंट करता येणार नाहीत. 500च्या पुढे तरी 400-500 माशा एका ग्लासमध्ये आहेत. मला सांगायचं तुमचं 30-40-50 रुपये जर एवढं काम करत असेल